तर मित्रांनो इथं बघू शकता, इथे एक बॉक्स बनवला अशा प्रकारचं इथं, आणि बॉक्सला मार्केटनं जेव्हा ब्रेक केलं त्यानंतरनं बघू शकता मार्केटमध्ये याच्या ठिकाणी इतर बॉक्स बनवला इथं. ओके, बॉक्स बनवल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बॉक्सला जेव्हा ब्रेकआउट दिलं मार्केट अप साईडला एकदम जबरदस्त प्रॉफिट दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पुन्हा एक बघूया या ठिकाणी. आता या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता इथं जवळ केलं आणि याला पण एक बॉक्स बनवलं. ओके, या रेंजला पण एक बॉक्स बनवलं आणि त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही मार्केटने याला खाली ब्रेक दिला आणि एक रिटेस्ट घेऊन डाऊन साईडला मुवमेंट दिलं आणि एकदम जबरदस्त मुवमेंट या ठिकाणी मार्केटला मिळालेलं तुम्ही बघू शकता इथं एकदम जबरदस्त परफॉर्मन्स. आणि तसंच तुम्ही पुढे गेला कंटिन्यू आणि या ठिकाणी एक बॉक्स बनवलं. इथं बघा जिथं बॉक्स बनवलं त्या ठिकाणी मार्केटनं मोठा मूव दिलेला आहे. तर आता या ठिकाणी इथे एक बॉक्स बनवतो. इथं बघू शकता तुम्ही या रेंजला एक बॉक्स बनवलं आहे आणि त्यानंतर बघू शकता मार्केटचं मुवमेंट बॉक्सला जसं ब्रेक केलं आणि खालची डाऊन साईडला चांगलंच 200-300 पॉईंटचं मुवमेंट इथं मार्केटनं दिलेलं आहे. ओके, तर आता याच्या पुढे अजून कंटिन्यू बघूया. या ठिकाणी पुन्हा एखादं इथं पण बॉक्स बनवलं. ओके, इथं जेव्हा बॉक्स बनवलं एवढा लांब एरियामध्ये इथं बॉक्स बनवलं. ओके, तर त्यानंतर बॉक्सला बघू द्या ब्रेकआउट दिल्याबद्दल त्यानंतर अप साईडला चांगलंच मुवमेंट दिलं. तुम्ही इथं बघू शकता कमीत कमी इथून जर धरलं आपण कॉल साईडला तर इथपर्यंत जवळपास 150 पॉईंटचं मुवमेंट आहे मार्केटचा. ओके, तर असंच मित्रांनो ट्रेडिंग विथ आर के सोबत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक स्पेशली खास एक वेगळा स्ट्रॅटजी आणलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. अजून कुठल्याही स्टॉकमध्ये वगैरे तुम्ही त्याला वापर करू शकताय. आणि या स्ट्रॅटजीमध्ये आज कुठलंही तितकं म्हणजे हार्ड असं कुठलं काय असं सेटिंग वगैरे किंवा कुठलं इंडिकेटर वगैरे असलं काहीच प्रकार नाही आहे. तर एकदम साधं सोपं स्ट्रॅटजी आहे या ठिकाणी मी दाखवतो आहे. तर इथं टाईम फ्रेम तुम्हाला काय सांगतो मी इथं 15 मिनटामध्ये पण दाखवतो आणि 5 मिनटामध्ये पण दाखवतो आहे. ओके, तर दोन्हीमध्ये तुम्हाला कुठलं एकदम कम्फर्टेबल वाटेल त्या हिशोबानं तुम्ही टाईम फ्रेम ठेवून तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीला यूज करू शकताय. ओके, तर मी तर एक्झाम्पल म्हणून बँक निफ्टीचं चार्ट घेतलेलं आहे. तुम्ही निफ्टीचं पण घेऊ शकता, कुठल्या स्टॉकचं पण घेऊ शकताय. ओके, तर ते इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त चार्टवरती स्ट्रॅटजी कसं अप्लाय करायचं ते तुम्हाला सांगतो आहे. ओके, तर टाईम फ्रेमचं काय पण म्हणजे असं हे नाही, इश्यू नाही आहे. 5 किंवा 15 मिनटाचं 10 मिनटाचं तुम्हाला जसं कन्फर्म वाटेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकताय. तर सर्वात आधी तुम्हाला इथं काय सांगतो मी, इथं जे चार्ट दिसतंय तुम्हाला आजच्या ह्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचं नाव आहे दरवास बॉक्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. म्हणजे दरवास बॉक्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, एक प्रकारचं बॉक्स इथं बनणार आहे मार्केटमध्ये, ज्या बॉक्स नंतरनं आपल्याला बाईंग करायचं आहे कॉल किंवा पुट साईडला. पण कधी करायचं ते तुम्हाला आता सांगतो आहे. कधी पण मार्केट या ठिकाणी बघा असं इथं तुम्ही बघू शकता इथं क्लिअरली. तर या ठिकाणी काय झालेलं आहे मार्केट बराच वेळ इथं या तारखेला इथं बघू शकता खाली 13 तारीख आहे. 1 मिनिट. ओके, तर इथं 13 तारखेचं मार्केट तुम्ही बघू शकता पूर्णपणे या ठिकाणी काय झालं आहे 13 तारखेचं मार्केट पूर्णपणे ह्या रेंजमध्येच मार्केट म्हणजे ओपन होऊन क्लोज झालेलं आहे. त्यानंतर इथं 14 तारखेचं पण मार्केट बघू शकता तुम्ही. इथं या पण मार्केटमध्ये पूर्ण एका रेंजमध्येच मार्केट इथं म्हणजे एक प्रकारचं इथे एक बॉक्स तयार झालेलं आहे पूर्ण असं लांब म्हणजे आयताकारचं बॉक्स तयार झालं आहे. आणि त्यानंतरनं तिसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला काय झालं ह्या बॉक्समध्येच ओपन झालेलं आहे या रेंजमध्येच. आणि त्यानंतरनं काय झालं खाली आलं आहे. त्यानंतर एक रिटेस्ट घेतला मग खालच्या साईडला पडलं आहे. तुम्हाला तर क्लिअरली सांगतो आहे तर ड्रॉईंगवरती तुम्हाला क्लिअरली समजणार नाही आहे. तर इथं काय करतो या ठिकाणी एक रेक्टँगल बॉक्स तयार करून घेतो याला. एक मिनिट. तर इथं रेक्टँगल घेतो आहे या ठिकाणी. याला आपण काय करूया ड्रॉ करूया. ओके, तर रेक्टँगल तुम्हाला काय करायचं आहे आता मी तुम्हाला एक सांगतो मी या ठिकाणी तुम्ही क्लिअरली नीट लक्षात द्या. ओके, तर हे थोडंसं बाजूला काढतो याला आता. ओके, तर ह्या रेक्टँगल बॉक्सला बाजूला काढतो. तुम्हाला काय करायचं आहे कधी पण जर समजा मार्केट अशा प्रकारचं मुवमेंट करू लागलं एका रेंजमध्येच मार्केट चाललं आहे तर त्या रेंजला तुम्हाला काय करायचं आहे त्या रेंजच्या टोटली हाय त्याच्यामध्ये तुम्हाला ही वीक पण पकडायचे आहेत. हे जे वीक असतं ते पण त्याला सोडायचं नाही आहे. ह्याचं लो टू ह्याचं हायला काय करायचं तुम्हाला एक मार्क करून घ्यायचं आहे. आणि मार्क करण्याऐवजी तुम्हाला काय करायचं अशा प्रकारचं रेक्टँगलचं बॉक्स बनवून घ्यायचं आहे. आणि ह्याचं पाठीमागं जे मार्केट आहे त्या लेवलला पण इथं म्हणजे याला कॅप्चर करायचं आहे. आता याच्याच पाठीमागं तुम्ही बघू शकता या मार्केटचं तुम्हाला समजा अशा प्रकारचं एक रेक्टँगल बॉक्स तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कशाचा अंदाज धरायचा म्हटलं तर ह्याच्या पाठीमागं कुठल्याही मार्केटचं लो किंवा हाय असणार आहे तर त्याला तुम्ही गेस करायचं आहे. ओके, किंवा हेच मार्केटमध्ये जर पूर्ण मोठं बॉक्स तयार होत असेल तर ते छोटं बॉक्स तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं रेक्टँगलनं तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी मी दाखवतो इथं बघू शकता तुम्ही इथं हायला आणि याच्या लो लेवलला काय केलं आहे आपण काय केलं आहे बॉक्स बनवून घेतलेलं आहे. ओके, तर आता लो बघू शकता इथपर्यंत आहे लो. ओके, 2 दिवसाचं तुम्हाला लो आणि हाय दाखवतो या ठिकाणी.
तर हे झालं आता. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता इथून काय झालं, मार्केट इथून ओपन झालं, मग या रेंजमध्ये फिरून इथे एक सपोर्ट घेऊन अपसाईडला आणि इथं क्लोज झालं आहे मार्केट. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं 14 तारखेला, तर इथून ओपन येऊन खाली अपसाईडला डाऊन साईडला येऊन तिथून मार्केट साईडवेज जाऊन तिथंच क्लोज झालेलं आहे. तर तिसऱ्या दिवशी 15 तारखेला बघू शकता इथं या बॉक्समध्येच ओपन झालं आहे, पण इथं खाली ब्रेक दिलं आहे. ब्रेक दिल्यानंतरनं तुम्ही जर एकदम कन्फर्म असेल या ठिकाणी की इथून मार्केट खाली जाणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही पी साईडला एंट्री करू शकताय, म्हणजे पुट साईडला एंट्री करू शकताय. आणि इथं एंट्री केल्याबरोबर किंवा जर तुम्हाला वेट करायचं असेल, अजून एक जर पक्का कन्फर्मेशन घ्यायचं असेल तर वेट करा, मार्केट खाली घेऊ द्या, एक रिटेस्ट घेऊ द्या. रिटेस्ट घेतल्यानंतर बघूया मार्केटमध्ये एक धमाकेदार तुम्हाला स्ट्रॅटेजी म्हणजे इथं काम करेल, म्हणजे एकदम बेटर परफॉर्मन्स देईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं, कधी पण अशा प्रकारचं साईडवेज मार्केट झाल्यानंतरनं आपल्याला माहीत नसतं, तुम्हाला आता अंदाज कसा असतं, मार्केट समजा इथपर्यंतच बनलेलं आहे, याचं पुढचं मार्केट तुम्हाला माहीतच नाही आहे. मग तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी इथपर्यंत मार्केट झालं ना, तर ह्याला एवढं बॉक्सला इथं म्हणजे लावून घ्यायचं आपल्याला. एक क्लिअरली तुम्हाला असं सांगतो मी आता. तर आता ह्याच्यामध्ये दाखवतो. तर बघा मार्केट तुम्हाला इथपर्यंतच कळालं आहे आता. ओके, तर इथं तुम्ही रेक्टँगल बॉक्स बनवून घेतला आहे. मग मार्केट जसं जसं पुढे जातं तसं तसं आपल्या बॉक्सला काय करायचं आहे, एक्सटेंड करत जायचं, पुढं वाढवत जायचं आहे. मग हे पूर्ण दिवसामध्ये बॉक्समध्येच मार्केट काय केलं, परफॉर्म केलं. ओके, तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला तर आता हे तर छोटंच वाटणार, तर हे बॉक्स ह्या लेवलचं येणार. मग मार्केट अजून दुसऱ्या दिवशी काय केलं, याच्यावरती ओपन झालं आहे. वरती ओपन झाल्यावर हे बॉक्सला थोडं सरकवायचं आहे. जर या ठिकाणी मार्केटनं काय केलं असतं, वरती ओपन झालं आहे, पण इथं जर एक रिटेस्ट घेऊन जर अप साईडला मुवमेंट केलं असतं, बॉक्सच्या वरती सपोर्ट घेऊन या लेवलला सपोर्ट घेऊन जर अप साईडला गेलं असतं, तर इथं आपण काय केलं असतं, सी साईडला गेलं असतं. बॉक्सच्या वरती गेलं सी साईडला, म्हणजे एक प्रकारचं इथं बघू शकता मार्केट वरती ओपन झालं आहे, पण जर रिटेस्ट घेऊन जर अप साईडला गेलं असतं तरच आपण सी साईडला गेलं असतं. पण मार्केट काय केलं आहे, वरून डायरेक्ट खाली फॉल झालं आहे आणि याच रेंजमध्ये इथं पुन्हा असं मार्केट इथं सस्टेन करत गेलं आहे, म्हणजे इथं साईडवेजमध्येच गेलं. मग जसं जसं मार्केट पुढे जातं तसं तसं आपल्या बॉक्सला पण सरकवत जायचं. मग इथं तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मार्केट पुन्हा इथं या एक दिवशी आणि या दुसऱ्या दिवशी मार्केट या बॉक्समध्येच राहिलेलं आहे. पण तिसऱ्या दिवशी इथं बॉक्समध्येच ओपन झालं आहे, पण काय झालं, खालच्या साईडला डाऊन साईडला काय गेलं, ब्रेकडाऊन दिलेलं आहे. पण एक वेट करा थोडंसं अजून एक कन्फर्मेशनसाठी, जे की एक रिटेस्ट येऊ द्या आणि त्यानंतर मार्केट ज्या वेळेस खाली जाईल तिथून तुम्ही काय करू शकता, या लेवलच्या खाली तुम्ही इथं पी साईडला एंट्री करायचं आहे. बॉक्सच्या खाली जर ब्रेकडाऊन झालं तर त्या ठिकाणी एक रिटेस्ट घेतल्यानंतर तुम्ही एंट्री करू शकता पी साईडला. आणि बॉक्सच्या जर वरती ओपन झालं आणि इथे एक रिटेस्ट घेऊन अप साईडला मुवमेंट केलं तर इथं तुम्ही काय करू शकता, सी साईडला एंट्री घेऊ शकता, म्हणजे कॉल साईडला एंट्री घेऊ शकता. एवढं सोपं आहे हे. ओके, तर आता तुम्हाला काय करतो, टाईम फ्रेम आता इथं 5 मिनटाचं एक दाखवतो तुम्हाला. ही स्ट्रॅटेजी एकदम जबरदस्त काम करते मित्रांनो, म्हणजे खूप जे मोठे मोठे ट्रेडर्स आहेत तर ते या स्ट्रॅटेजीला यूज करतात. आणि असं नाही की याच्यामध्ये एस एल हिट होणार नाही, असं नाही आहे, पण चान्सेस खूप कमी आहेत एस एल हिट होण्याचे. जास्तीत जास्त तुम्हाला काय याच्यामध्ये प्रॉफिटच दिसून येईल. ओके, तर आता इथं बघा या ठिकाणी इथं काय झालेलं आहे, थोडंसं असंच कंटिन्यू घेतलं जर बॉक्सला इथपर्यंत, तर इथं काय झालेलं आहे, तुम्हाला जसं म्हणलं बॉक्सला जसं ब्रेक करेल इथं पुट साईडला एंट्री करा. ओके, तर एंट्री तुम्ही इथं करण्याऐवजी जर एक वेट केला असता रिटेस्ट येण्याचं, तर रिटेस्ट आल्यावर मार्केट काय केलं, पुन्हा खाली गेलंच नाही आहे. जर पुन्हा खाली गेलं असतं आणि या लेवलला जर ब्रेक केला असतं ना, तर इथं तुमचं या साईडला इथं काय झालं असतं, एक पुट साईडची एंट्री बनली असती. पण मार्केट काय केलं, रिटेस्ट घेऊन पुन्हा खाली गेलेलंच नाही आहे. तुम्ही बघू शकता मार्केट खाली आलं, पुन्हा एक फेक ब्रेकडाऊन देऊन पुन्हा अपसाईडलाच मुवमेंट करून पुन्हा आतमध्येच गेलेलं आहे. म्हणून वेट करा कधी पण एक रिटेस्ट येण्याचं. ज्यावेळेस रिटेस्टला तुम्ही एंट्री करचाल तुमचं एकदम जबरदस्त त्या ठिकाणी एंट्री होईल. ओके, तर आता हे 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर पण तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी. ओके, तर आता इथून बघू शकता जबरदस्त इथं म्हणजे मार्केटनं चांगलंच मुवमेंट दिलेलं आहे इथं. आणि ॲज अ स्टॉप लॉस कसं आहे, तुम्ही आता इथं पुटमध्ये एंट्री केलं समजा, आता ह्याला कॉलचं पण तुम्ही अंदाजे धरू शकता, गेस करू शकता. आता पुटमध्ये तुम्ही इथं एंट्री केलं आहे, काय केलेलं आहे, एक रिटेस्ट आलं आहे, मार्केट खाली येऊन रिटेस्ट घेऊन इथून खाली जाताना या लेवलच्या खाली तुम्ही इथं काय करणार, पुटमध्ये एंट्री करणार. ओके, पुटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुमचा स्टॉप लॉस जो राहणार आहे हे बॉक्सच्या थोडाच आतमध्ये. ओके, या बॉक्सच्या थोडाच आतमध्ये तुम्हाला काय करायचं, स्टॉप लॉस प्लेस करायचं, म्हणजे जिथं स्विंग आहे लास्टला जिथून फिरलं आहे. ओके, एक मिनिट. तर इथं बघू शकता तुम्ही इथून एक रिटेस्ट घेऊन मार्केट जिथून मार्केट फिरलं जे स्विंग आहे ते स्विंगच्या थोडंसं वरती तुम्हाला काय करायचं आहे, एस एल प्लेस करायचं आहे. आणि मार्केट जसं या लेवलला ब्रेक करेल इथं आपलं असणार आहे पुट साईडला एंट्री. आणि मार्केट जसं जसं खाली जाईल तसं तसं तुम्ही काय करू शकता, एस एल मूव्ह करून पुढचे टार्गेट घेऊ शकता. याच्यामध्ये मी टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्हाला असं कुठलं ॲक्युरेट सांगणार नाही आहे, कारण मार्केटच्या सिच्युएशननुसार तुम्ही याच्यामध्ये डिसाईड करू शकताय. ओके, तर तुमच्यावर डिपेंड आहे.
याच्यामध्ये, कारण हे बॉक्स ट्रेडिंग म्हणजे ह्याच्यामधनं तुम्हाला कसं एकदम मोठमोठे टार्गेट पण देऊ शकतं त्यामध्ये मार्केट. इथंच बघू शकता. आता तुम्ही जर इथं बघितलं, आता तुम्हाला एक शॉर्ट पोझिशन या ठिकाणी ओपन केलं आणि इथून जर लावलं आपण, ओके, आणि वरती आपण जर समजून घ्या, आता हे कुठला आहे, बँक निफ्टीचा आहे. वरती जर समजून घ्या आपण एक 50 पॉईंटचा स्टॉप लॉस धरला आहे. तर 50 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे बँक निफ्टीमध्ये 50 पॉईंट इकडे तिकडे होणारच. तर इथं आपण धरून चालूया 50 पॉईंटचा स्टॉप लॉस, ओके, आणि खाली धरूया 100 पॉईंटचा टार्गेट, म्हणजे 1:2चा तर कमीत कमी किमान धरूया आपण, ओके. तर या ठिकाणी बघू शकता 1:2चं इथं 100 पॉईंटचं टार्गेट हे, एक मिनिट, ओके सॉरी. तर इथं बघू शकता 1:2चा टार्गेट आहे. आणि ज्या वेळेस तुमचं एंट्री आहे बघा, मार्केट काय केलं, या खाली ब्रेक केला, आपण वेट केला आणि एक रिटेस्ट येऊन जर खाली गेलं, आपण जर इथं एंट्री बनवलं, ओके, किंवा इथं एंट्री बनवलं, तर स्टॉप लॉस आपला इथं राहील. कारण इथून मार्केट काय केलेलं आहे, फिरलेलंच आहे. इथून मार्केट जिथून फिरलं, जिथून स्विंग घेतलं, त्यावरती आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा. आणि इथून आपण जर एंट्री केलं तर खाली आपले 100 पॉईंट फक्त इथंच होतात. आणि मार्केट बघू शकता एकदम जबरदस्त प्रमाणात मार्केट काय केलेलं आहे, खाली डाऊनफॉल दिलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, मार्केट पूर्ण संपेपर्यंत जवळपास 500 पॉईंटचं टार्गेट दिलेलं आहे. आणि तुम्ही स्टॉप लॉस किती धरलेला आहे, फक्त 50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलेला आहे. तर एकदम जबरदस्त हा स्ट्रॅटेजी काम करतो मित्रांनो. बरेच मोठे मोठे ट्रेडर्स जे फॉरेनर ट्रेडर्स वगैरे आहेत, ते या स्ट्रॅटेजीला यूज करून चांगलाच पैसा बनवतात. आणि तुम्ही याला बघा, नक्की बॅक टेस्टिंग वगैरे करा. आता तुम्हाला एका दिवसाचं टाईम फ्रेमवरती दाखवतो आहे. तर इथं बघू शकता इथं, तर आता 1 डे टाईम फ्रेम आहे या ठिकाणी, एक दिवसाचा, म्हणजे एक कॅन्डल जे आहे ते एका दिवसाचं आहे. आणि या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, इथं बॉक्स ड्रॉ करणार आहोत. इथं बघू शकता, याला जर बॉक्स ड्रॉ केला आणि त्यानंतर काय केलं मार्केट, इथं बघू शकता क्लिअरली, याच्यावरती जसं निघून गेलं मार्केट, त्यानंतर अप साईडला मुवमेंट बघू शकता. एकदम जबरदस्त पॉईंट मार्केटने या ठिकाणी दिलेला आहे, ओके. इथून जर एंट्री केला तर आपण इथपर्यंत बघू शकतो जवळपास 3-3.5 म्हणजे एकूण हे अपसाईडचंच मुवमेंट इथं मार्केटनं काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे एकदम जबरदस्त, ओके. तर मित्रांनो, हा स्ट्रॅटेजी एकदम जबरदस्त काम करतोय. पण एवढंच केलं, स्टॉप लॉस वगैरे नक्कीच फॉलो करा. आणि टार्गेट 1:1 घ्या पहिल्यांदा तर. आणि तुम्हाला जमल्यास 1:1 कंप्लीट झाल्यानंतरनं त्यानंतरनं काय करू शकता, तुम्ही SL ट्रेलिंग करू शकता. आणि त्यानंतरनं 1:2 किंवा 3, 5, 4, 5, 6 किती पाहिजे तुम्ही टार्गेट, जसं जसं SL ट्रेल करत जाल तसं तसं तुम्ही टार्गेट घेऊ शकता, ओके. तर मित्रांनो, नक्कीच हा स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असेच सोप्या पद्धतीची स्ट्रॅटेजी बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन स्ट्रॅटेजीला घेऊन पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत गुड बाय आणि थँक्यू सो मच.